म्हणजे इनॉल मला काय म्हणायचं आहे की CH3 CH2 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 N ब्युटील CH3 CH2 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 ओके N पेंटील नंतर CH3 CH2 CH2 N प्रोपील ओके हे कळलं सगळ्यांना. आता आयसोमध्ये काय करायचं जरा मी पेंटिलचं सोडतो जरा एक्सेप्शन आहे माझ्यासाठी. हे N ब्युटीलचं काय CH3 CH3 CH2 डॅश ओके. आता याचा अर्थ मी काय सांगितला होता की जर का फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आणि मी तेव्हा डिफाईन केलं होतं अल्किल ग्रुपचा विचार करून की सेकंड लास्ट कार्बनवर 1 2 3 मी याला 1 कन्सिडर करतो कारण त्याला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. 1 2 3 1 2 3 1 2 3 सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल आहे म्हणून मी काय वापरलं आयसो. सगळे कार्बन आहेत म्हणून 4 कार्बन मिळून ब्युटील आयसो ब्युटील असं कन्सिडर केलं. आता जेव्हा मी पेंटील कन्सिडर करेल त्यावेळेस लक्षात घ्या मी काय केलंय फर्स्ट नीट बघा फर्स्ट कार्बन हा परत प्रायमरी कार्बनलाच माझा फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. 1 2 3 4 म्हणजे परत सेकंड लास्ट कार्बनला एक हायड्रोजन आणि एक मिथिल आहे का नाही आहे म्हणून काय आयसो 1 2 3 4 5 म्हणून आयसो पेंटील ओके डन. निओ कोणाच्या केसमध्ये तो ठरलंय फक्त पेंटेनच्या. आयसोच्या केसमध्ये म्हणजे ब्युटीलच्या केसमध्ये तुम्हाला निओ मिळणार नाही. पेंटिलच्या केसमध्ये तुम्हाला निओ मिळेल आणि त्यासाठी मी काय पद्धतीने डेफिनेशन वापरली आहे हे कृपा करून विसरू नका. इथं मी सांगितलं होतं फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला कार्बन नंबर 1 1 2 3 म्हणजे हा सेकंड लास्ट झाला. सेकंड लास्टवर 2 मिथिल आहेत म्हणून काय म्हणायचं निओ. 5 कार्बन टोटल मिळून म्हणून पेंटील म्हणून हा कुठला अल्किल ग्रुप झाला निओ पेंटील. माझ्या सर्व ताई दादांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर का मी एन पेंटील कन्सिडर करतोय तर एन पेंटील कन्सिडर करतोय तर नीट ऐका एन पेंटील कन्सिडर करतोय तर आपला फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनलाच अटॅच आहे. या केसमध्ये सुद्धा आपला फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनलाच अटॅच आहे ओके. आयसोच्या केसमध्ये या केसमध्ये सुद्धा प्रायमरी कार्बनलाच अटॅच आहे. निओच्या केसमध्ये सुद्धा प्रायमरी कार्बनलाच फंक्शनल ग्रुप अटॅच आहे का नाही आहे. म्हणजे एन आयसो निओ असं जेव्हा मी नाव देतो अल्किल ग्रुपला तेव्हा फंक्शनल ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. हे प्लीज विसरू नका प्लीज विसरू नका प्लीज विसरू नका. म्हणजे जेव्हा फंक्शनल ग्रुप हा प्रायमरी कार्बनला अटॅच असेल त्याच वेळेस आपल्याला एन आयसो निओचा विचार आला पाहिजे आणि त्याच्यातही जर का स्ट्रेट चेन असेल स्ट्रेट कंटिन्युअस चेन असेल तर एन म्हणून लावायचं आहे. जर का फंक्शनल ग्रुपपासून सेकंड लास्ट कार्बनवरती एक हायड्रोजन आणि एक मिथिल असेल तर आयसो ही टर्म लावायची आहे. सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल असेल तर आयसो टर्म लावायची आहे. आणि जर का सेकंड लास्ट कार्बनवर 2 मिथिल असेल तर निओ प्रेफिक्स लावायचा आहे. हे लक्षात ठेवा. हे सगळ्यांना कळलं आहे माझ्या मते सर्व तयारांना हे कळलं आहे. एन आयसो निओ हे सब्जेक्ट मी कन्सिडर करणार आहे जेव्हा फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच असेल आणि तो कार्बन नंबर 1 कन्सिडर केला असेल आणि त्या कार्बनला ज्याला फंक्शनल ग्रुप अटॅच केला आहे त्याला कार्बन नंबर 1 म्हटल्यानंतर सेकंड लास्ट कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल असेल तर आयसो म्हणायचं आहे. 2 मिथिल असतील तर त्याला निओ म्हणायचं आहे. हे कळलं आहे. एक लक्षात घ्या जर का खूप ग्रुप कॉम्प्लिकेटेड होत गेले तर एन आयसो निओ या आयसो निओ स्पेशली एनपेक्षा जर का खूप कॉम्प्लिकेटेड होत गेले ग्रुप तर थोडं डिफिकल्ट जातं आणि म्हणून तर आपण IUPAC सिस्टीममध्ये अभ्यास करताना एन आयसो निओ हे वर्ड्स वापरत नाही ओके. म्हणजे हे आपल्याला कुठपर्यंत वापरायचं हे पण सगळ्यांना कळलं असेल की जिथपर्यंत कार्बन नंबर लिमिटेड आहे ओके म्हणजे 5 कार्बन 6 कार्बन इथपर्यंत. त्यामुळे हे एवढं जरी कळलं आत्ता तरी ते सफिशियंट आहे. बाकीच्या केसेस जशा डिफिकल्टी लेवल वाढतील तिथे आपण त्या गोष्टींचा अभ्यास करू. आत्ता तुर्तता तरी यांचा अल्किल ग्रुप म्हणून आपण विचार करतोय आणि त्याच्यामध्ये एन आयसो निओ हे जेव्हा अल्किल ग्रुप असतील आणि त्यांना फंक्शनल ग्रुप अटॅच असेल त्यावेळेस मी तुम्हाला कन्फर्म सांगितलं की फंक्शनल ग्रुप हे प्रायमरी कार्बनला अटॅच असतील
आणि त्या कार्बनला कार्बन नंबर 1 कन्सिडर करून सेकंडलाच कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल असेल तर आयसो आणि 2 मिथिल असतील तर निओ म्हणायचं आहे. हे पण मी तुम्हाला कन्फर्म सांगितलं आहे. सेकंडरी आणि टर्शरी हे नावात असेल, जर का फंक्शनल ग्रुप हा सेकंडरीलाच अटॅच असेल तर मी असं बोललो होतो, याला मी सेकंडरी ब्युटील असा अल्किल ग्रुपला नाव देईल. त्याचबरोबर जर का फंक्शनल ग्रुप हा टर्शरी कार्बनलाच अटॅच असेल तर आपण टर्शरी ब्युटील असं नाव दिलं होतं. म्हणजे नावात जर का अल्किल ग्रुपच्या नावातच जर का सेकंडरी किंवा टर्शरी असेल तर फंक्शनल ग्रुप सेकंडरी किंवा टर्शरीलाच अटॅच आहे. पण एन आयसो निओ असेल तर लक्षात ठेवा फंक्शनल ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. आता नॉमेनक्लेचर बघूया. स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे, त्यानंतर कॉमन नेम सांगणार आहे आणि नंतर इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या नी तयार केलेल्या सिस्टीमनुसार म्हणजेच IUPAC सिस्टीमनुसार सुद्धा आपण नॉमेनक्लेचर बघणार आहोत. ओके, स्ट्रक्चर. पहिलं स्ट्रक्चर एक लक्षात घे. स्ट्रक्चर काढायच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट नमूद करायची आहे, ती म्हणजे अशी की जेव्हा मी कॉमन नेम देईल त्यावेळेस कॉमन नेम द्यायच्या वेळेस आपण अशा पद्धतीने नाव द्यायचा प्रयत्न करणार आहोत. अल्किल हॅलाइड. ओके, म्हणजे त्या स्ट्रक्चरमधला अल्किल ग्रुप आणि त्याच्या पुढं जो हायलाइड असेल, म्हणजे ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, क्लोरीन असेल तर क्लोराईड, आयोडीन असेल तर आयोडाईड आणि हा अल्किल ग्रुप ॲज इट इज आपण कन्सिडर करणार आहोत. ओके, आता IUPAC मध्ये जेव्हा नाव देऊ त्यावेळेस मात्र आपण हॅलो अल्केन म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? हॅलो अल्केन. हॅलो अल्केन म्हणजे लॉंगेस्ट चेनमध्ये जे काही कार्बनचा नंबर असेल त्या कार्बनच्या नंबरवरनं आपण पेरेंट अल्केनचं नाव देऊ. म्हणजे काय, जर का 4 कार्बन असतील तर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये जर का 4 कार्बन असतील तर आपण ब्युटेन म्हणू. 5 कार्बन असतील तर लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये 5 कार्बन आहेत म्हणून पेंटेन म्हणू. 6 कार्बन असतील तर हेक्झेन म्हणू. 7 कार्बन असतील तर हेप्टेन म्हणू. ओके, बघूच आता ते. आणि ऑलरेडी इयत्ता 11वी मध्ये शिकवताना मी तुम्हाला सगळ्या फंक्शनल ग्रुपची ऑलमोस्ट IUPAC आणि कॉमन नेम दोन्ही नावं शिकवलेली आहेत. एक लक्षात घ्या, मला तुम्हाला एक लेवल अजून म्हणजे याच्यातच आता हे शिकवत असतानाच मला तुम्हाला NCERTच्या पुस्तकाचा आधार घेऊन किंवा कॉम्पिटेटिव्हचा आधार घेऊन मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा पार्ट शिकवणार आहे. अजून एक गोष्ट मला तुमच्याशी बोलायची आहे ती म्हणजे ही की आपण आत्ता MCQच्या टेस्ट झाल्या आणि त्याच्यामध्ये मार्क्स कमी आले. खूप लोकांना प्रश्न ओळखीचेच वाटले नाही असं काही लोकांनी त्यांचं मत प्रदर्शित केलं. ते म्हटले की सर असं असं झालं, आम्हाला प्रश्नच ओळखीचे नाही वाटले वगैरे वगैरे. एक लक्षात घ्या, तो लेसन शिकवण्यासाठी आणि ते कन्सेप्ट पूर्णपणे तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून ऑलरेडी आपण ऑलमोस्ट वी हॅड डिस्कस विथ 29 लेक्चर्स कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड सोल्युशन. 29 लेक्चरमध्ये आपण ज्या पद्धतीने चर्चा केली ते तेवढे सगळे नवीन कन्सेप्ट आपण बघितले. आता जे तुम्हाला MCQ आले होते ते थोडे बाहेरचे होते म्हणण्यापेक्षा त्याच्यावर अजून थोडी चर्चा होणं बाकी आहे आणि म्हणून तुम्हाला ते काही प्रमाणात सोडवता आले नाहीत आणि म्हणून तुम्ही थोडेफार कन्फ्यूज झाला असालही. तर घाबरून जाऊ नका, आपण त्याच्यावरती पण डिस्कस करूया. आणि आता हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे तो शिकवत असतानाच मी कॉम्प्लिकेटेड पार्टसुद्धा शिकवणार आहे. याच्यावरती कदाचित मी जास्त वेळ घालवला आहे इंट्रोडक्शनवरती आणि खरंच घालवला आहे. एवढा वेळ आपण देत नाही पण तरीसुद्धा इंट्रोडक्शनवरती क्लासिफिकेशनच्या बेसवरती नॉमेनक्लेचरवरती मी बऱ्यापैकी वेळ हे केलं आहे, काय फोकस करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यावरती, कारण त्याच्यामध्ये अनेक नवीन गोष्टी आहेत. हा झाला पहिला पार्ट. दुसरं पार्ट मला असं म्हणायचं आहे की खूप वेळा मी असं बघतो आहे की मुलं जे ऑलरेडी लेक्चर्स झालेत ते परत ऐकत नाही आहेत किंवा नीट ऐकत नाहीत असं मी म्हणेल. कधी कधी ऐकतात पण मी जे तुम्हाला समजावून सांगतो त्या लाईन्स तुम्ही
ज्याच्यावरती मी फोकस करतो परत परत, त्या लाईन्स तुम्ही परत करत नाही असं मला वाटतं थोडंफार. कारण जरी 50 प्रश्न असतील तर 50तले काहीतरी प्रश्न आपल्या कंटेंटशी निगडीत असतीलही, तर ते तरी आपल्याला नीट सोडवता यायला पाहिजेत आणि त्याच्याबद्दल आपल्या मनात डाऊट असता कामा नये. त्यामुळे तुम्ही नीट पहिलं ऐका असं मी तुम्हाला परत एकदा निवेदन करेल. कारण ऐकणं हे सुद्धा एक प्रकारचं स्किल आहे. नीट ऐकणं हे चांगलं एक स्किल आहे. त्यामुळे पहिलं नीट ऐका. अजून एक सांगतो की जेव्हा तुम्ही लेक्चर्स बघताय थ्रू मोबाईल बघताय किंवा काही लोक स्क्रीन शेअर करून टी व्हीवर बघत असतील, तर तुम्ही लोक ज्या फॉर्मॅटमध्ये लेक्चर बघतायत तेव्हा आम्ही लोक जे शिकवतोय तर ते शिकवलेलं नीट ऐका. म्हणजे काय ते नीट समजावून घ्या. आमचा विचार पहिला ऐका. काही लोक काय करतात, ऐकतात पण मीन टाईम त्या कन्सेप्टबद्दल त्यांच्या पण डोक्यात एक विचार चालू असतो. कधी कधी काय होतं की तुमचं त्या विचाराशी कनेक्टिव्हिटी जास्त असते आमच्या विचारांपेक्षा. म्हणजे आम्ही जे बोलतो आहे त्या विचारांपेक्षा तुमच्या डोक्यात जे विचार चालू आहेत ना त्याच्याशी कनेक्टिव्हिटी जास्त असते. त्याच्यामुळं होतं काय की हे कोण मुद्दामून करतं असं माझं म्हणणं नाही. हे होतं, आपोआप होतं. म्हणजे आम्ही पण शाळा कॉलेजमध्ये असताना असं व्हायचं. आणि मग जेव्हा आपल्या डोक्यात जो कन्सेप्ट रन करतोय ना आपण, त्याच्याशी शिक्षक जे बोलतोय ते जेव्हा मॅच होत नाही ना तेव्हा आपण म्हणतो की मला ही गोष्ट समजली नाही. ओके, आता एक लक्षात घ्या. आता मी जे बोलतोय ते मी बोलत असताना तुम्हाला ते समजतंय कारण मी बोललेलं जे काही कंटेंट आहे किंवा मी जो बोललेले स्टेटमेंट्स आहेत त्याचाच विचार करताय. तुम्ही आत्ता हा नाही विचार करत की मी काय बोलणार आहे अजून आणि मग मी काय बोलणार आहे, किंवा तुम्ही हे प्रेडिक्ट करत नाही आहे की आता सर या विषयावरती बोलतील. त्याच्यामुळं होतं आहे काय, तुम्ही पूर्णपणे मी जे बोलतोय त्याच्यावरच फोकस केल्यामुळे तुम्ही त्याच विषयाशी कनेक्ट आहात जे मी बोलतोय. पण दुसऱ्या साईडला आता जर का मी बोलत असताना काही लोक आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये कसे आपल्याला प्रश्न आले नाहीत, ओके, याचं दुःख करत बसले, तर त्यांना कदाचित आत्ता मी जे बोलतोय ते पण कळणार नाही. आणि मग तुम्ही परत हेच कन्क्लुजन काढणार आहे का की सर जे बोलले ते सर जे आत्ता बोलले ते काहीच कळलं नाही म्हणून. तर न कळण्यामागं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या थॉट प्रोसिजरनी आम्ही तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे, जो थॉट तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो आहे, तुम्ही तो थॉट तसाच्या तसा तुमच्या मेंदूपर्यंत पोचवत आहात का. कारण त्याच्यामध्ये जर का डिस्टर्बन्स आले तर तुम्हाला आम्ही बोलतोय ते कळणार नाही आणि पर्यायाने तुम्ही सांगाल की कन्सेप्ट कळला नाही. दॅट्स इट. इतकं सिम्पल आहे. आता मी मेंदूत काय घडतंय ते सांगितलं, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं की प्रॉब्लेम कुठे आहे, तर आपण लेक्चर ऐकत असताना लेक्चरच्या संदर्भात, कारण लेक्चरच्या कंटेंटवर तुम्ही विचार करता, खूप लोक विचार करतात लेक्चरच्या कंटेंटवरती, ओके, की अमुक एका अरे सर आता हे बोलणार आहेत किंवा मला याच्याबद्दल थोडंफार हे माहिती आहे, तर मग मी त्याचा विचार करत बसतो, सर आता हेच बोलतील पण मी नाही बोललो, तुम्ही म्हणता कळलं नाही. तर तसं करू नका. त्या कंटेंटवरती विचार करायच्या ऐवजी मी जे बोलतो ते पहिले नीट ऐका, किंवा कोणी आम्ही शिक्षक लोक जे बोलतोय तुम्ही ऐका. ऐकल्यानंतर मग तुम्हाला पटायला लागेल की अरे वा ठीक आहे, अरे हां हे असं आहे. मग तुम्ही म्हणाल ओके डन, आता कळलं मला. ओके, आपल्याकडे सगळ्यात प्रामुख्याने ही समस्या होते की आपण नीट ऐकत नाही. पण मी आज डिफाईन केलं आहे ह्या माझ्या सर्व बोलण्याच्या माध्यमातून. नीट ऐकत नाही म्हणजे काय करत नाही, तर मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही नेमकं काय करता. तुम्ही एक्झॅक्ट लेक्चरला बसल्यानंतर तुम्ही त्या कन्सेप्टवरती तुमच्या भाषेत कन्सेप्ट डिझाईन करायचा प्रयत्न करता, आमचा कन्सेप्ट न ऐकता. त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं आणि फायनली कन्क्लुजन हे असतं की सर कन्सेप्ट कळला नाही. हे झालं पहिलं. दुसरं, जे मुलं अभ्यासच करत नाहीत. काही मुलं म्हणतात आता काय लॉकडाऊन आहे, मग आता काय, आता मी कधी अभ्यास करू, आणि मग एक कंटाळा आला आहे मला, मग आता जाऊ दे नंतर बघतो. मला तुम्हाला एक गोष्ट नमूद करायची आहे की विषय कुठलाही असो त्याचा अभ्यास केल्यानंतर तो सोपा होतो. तुम्ही पहिले प्लीज डिसाईड करू नका की हा विषय सोपा आहे का अवघड आहे. तुमचं काम काय माहिती आहे का, समजा तुम्ही 5व्या लेक्चरमध्ये आले, 5व्या लेक्चरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कळलं की आपल्याला ह्या
किती मिनिटाचे लेक्चर असतात रे? 25 मिनिटाचे, 20-25 मिनिटाचे. या 25 मिनिटामधलं काय कळलं नाही? कळलं नाही म्हणजे काय असतं रे? कळलं म्हणजे काय असतं? तर न कळायची प्रोसेस कुठून चालू होते? जेव्हा तुम्हाला आमच्या एक्सप्लेनेशनमधला एखादा शब्द कळत नाही, बरोबर, किंवा एखादं वाक्य कळत नाही. पण मग तुम्ही ते नोट करा की मला या एक्सप्लेनेशनमधला हा शब्द किंवा वाक्य कळलं नाही. ओके, म्हणजे एक सेंटेन्स कळत नाही किंवा वर्ड कळत नाही. मग हा वर्ड किंवा हा सेंटेन्स अगोदरच्या कुठल्या लेक्चरमध्ये किंवा एखादी टर्म कळत नाही, ती अगोदरच्या कुठल्या लेक्चरमध्ये डिस्कस झाली आहे का? बरोबर. मग तुमच्या लक्षात येईल की अरे हा हे लेक्चर नंबर 3 सरांनी हे डिस्कस केलं होतं. मग आपण लेक्चर नंबर 3 परत ऐकलं पाहिजे, लेक्चर नंबर 2 परत ऐकलं पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक यावरती एक MCQ होता, आय थिंक कोणीतरी मला डिफिकल्टी म्हणून विचारलं पण होतं की एक्झोथर्मिसिटी आणि एंडोथर्मिसिटीचा सोल्युबिलिटीशी काही एक रिलेशन नाही आहे हे कळावं म्हणून लेक्चर नंबर 4 जे आहे ते फक्त एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक काय ते सांगण्यासाठी, आणि लेक्चर नंबर 3, 4, 5 याच गोष्टींवरती बोललो होतो मी सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये. त्यामध्ये तेच उदाहरण घेतलेलं आहे मी. आणि मग मी तिथं तुम्हाला ली चॅटलियर्स प्रिन्सिपलच्या साह्याने ते समजून सांगायचा प्रयत्न पण केला आहे. ज्या लोकांनी अजिबातच अभ्यास केला नाही ना, त्या लोकांना एक नम्र निवेदन आहे माझं की तुम्ही असे पॉईंट्स काढा, ते पॉईंट्स विचारा, ते पॉईंट्स आम्ही समजून सांगतो. आमचा फोन आल्यानंतर आमच्या क्लासमधनं नॉन टीचिंग स्टाफ आमचे सर्व सन्माननीय जो तुम्हाला फोन करतात तेव्हा त्या फोनमधून तुम्ही हा एक रिप्लाय द्यायला पाहिजे की मला एक अमुक एक पॉईंट कळला नाही आहे, माझा निरोप सरांपर्यंत पोचवा. आम्ही तुम्हाला नक्की संपर्क करून त्या पॉईंटबद्दल नक्की माहिती देऊ. जर का तो युनिव्हर्सल असेल, युनिव्हर्सल म्हणजे काय, तो सगळ्यांनाच येत नाही. आता फॉर एक्झाम्पल पेपरमध्ये खूप जणांना टेस्ट अवघड गेली तर ती टेस्ट डिस्कस करू आम्ही नक्की, त्याच्यावरती चर्चा करू. ओके, तर हे सगळं झालं तर तो अभ्यास परिपूर्ण झाला. आणि एक लक्षात घ्या, MCQ सोडवणं हा वेगळा पॅटर्न आहे आणि हे कन्सेप्ट घोकमपट्टी करून लिहून मार्क पाडणं हा एक वेगळा पॅटर्न आहे. तुम्ही MCQ तेव्हाच सोडवू शकता जेव्हा तुम्हाला तो कन्सेप्ट कळला आहे. ओके, मी परत एकदा सांगतो आहे, एखादी गोष्ट कळेल जर का ती नीट ऐकली तर, ऐकलेलं जर का मेंदूला पटलं तर आपण म्हणू कळलं. ओके, पण कधी कधी आपण नुसतंच ऐकत असतो, मेंदू दुसरीकडे भरकटलेला असतो, त्यावेळेस आपल्याला बोललेलं ऐकू येत नाही आणि आपण म्हणतो आपल्याला कळालं नाही. ओके, हे मेजर समस्या झाल्या. या सगळ्या समस्यांना ओव्हरकम करून आपल्याला पुढं जायचं आहे, याच्यावरती काम करायचं आहे. हे जे आत्ता जे कोरोनाचं वातावरण आहे त्याच्यामध्ये आपण ऑनलाईन टीचिंगचं एक मार्ग निवडला आहे. आपण सर्वजण ॲपद्वारे यूट्यूबद्वारे लेक्चर स्टडी करत आहात, ते करा. कारण एक लक्षात घ्या, हे वातावरण कधीतरी संपणारच आहे आणि शाळा कॉलेज जेव्हा चालू होतील त्यावेळेस तुमच्यावरती पुन्हा एकदा मी अंडरलाईन करून सांगतो, तुमच्यावरती बर्डन येईल. ओके, तुमच्याकडं वेळ कमी आहे, त्यामुळं तुम्ही आत्ता जो टाईम आहे तो युटिलाइज करा. जे लेसन्स झालेत त्या लेसन्सवर तुमची डिफिकल्टी ज्या आहेत, तर या जेव्हा क्लास चालू होईल त्याच्यावर तर आपण नक्कीच बोलणार आहोत. पण तुम्हाला एकदम ABCD पासून शिकवायचं असेल तर ते अवघड जाईल, कारण उरलेला सिलेबस पण खूप आहे, हे ध्यानात ठेवा. आम्ही आता कॉम्पिटिटिव्हच्या दृष्टीनेच लेक्चर्स घेणार आहोत. अजिबात घाबरू नका. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काहीतरी भयानक काहीतरी डोक्यातनं काढून टाका. ओके, सगळं तुम्हाला अतिशय सोपं करून सांगण्यात येणार आहे. फक्त तुम्ही नीट ऐकायचं, एवढं मी सांगितलं आहे. नीट ऐकायचं आहे आणि आम्ही जो विचार सांगतोय तो विचार समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या विचारावरती मात करायची आहे. तुमच्या मेंदूत एखादा विचार आला तर त्याला तुम्हाला बाजूला सारायचं आहे. आम्ही म्हणतोय ते नीट ध्यानपूर्वक ऐकायचं आहे, वारंवार ऐकायचं आहे. तुम्ही नक्की यशस्वी होणार.
मी परत एकदा सांगतोय, ऐकणं गरजेचं आहे, कन्सेप्ट लिहिणं गरजेचं आहे, रनिंग नोट्स गरजेच्या आहेत, नोट्स गरजेच्या आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट मला समजून सांगायची, ही पहिली आपल्याला इच्छा पाहिजे. इच्छा तेथे मार्ग. जेवढी तुमची इच्छा प्रबळ असेल की नाही हा कन्सेप्ट मला समजूनच घ्यायचा आहे, तेवढं तुम्हाला चांगलंच कळतं. ओके, VSA परिवार तुमच्याबरोबर आहे. तुम्हाला माहिती द्यायला आम्ही तत्पर आहोत, पण तुम्ही या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे. माझी तुम्हाला नम्र विनंती. मी परत माझ्या कन्सेप्टकडे वळतो आहे, नॉमेनक्लेचरकडे. मी सांगितलं जर का कॉमन नेम असेल तर अल्किल ग्रुप जो आहे, म्हणून तर मी एवढा अल्किल ग्रुपसाठी सगळा खटाटोप केला आहे. ओके, अल्किल ग्रुपसाठी खटाटोप करायचं कारणच आहे की अल्किल ग्रुप जर का कॉमन नेममध्ये आला तर त्याचं नाव देता आलं पाहिजे सर्व ताईदादांना. त्याचबरोबर IUPACमध्ये मात्र हॅलो अल्केन अशा टर्म्समध्ये आपल्याला IUPACमध्ये नाव द्यायचं आहे. कॉमन नेममध्ये आपल्याला अल्किल हॅलाइड अशा स्वरूपात नाव द्यायचं आहे. आता कसं ते बघा. आता समजा जर का स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं CH3Cl, तर हा कुठला अल्किल ग्रुप आहे? मिथिल, म्हणून नाव काय? मिथिल क्लोराईड. डाऊट आहे काही? IUPACमध्ये काय? हॅलो अल्केन, क्लोरीन आहे म्हणून काय म्हणायचं? क्लोरो. एक कार्बनचा अल्केन कुठला? मिथेन, म्हणून नाव काय? क्लोरोमिथेन. अवघड आहे बाळांनो, अतिशय सोपं आहे. आता पुढे जाऊया. दुसऱ्या प्रकारचा आपण एक, आता याचं नाव काय? CH3CH2 म्हणजे कोण झाला हा? दोन कार्बनवाला अल्किल ग्रुप कुठला? इथिल, म्हणून इथिल. ब्रोमाइड, म्हणून नाव काय? इथिल ब्रोमाइड. त्याचबरोबर IUPAC नेम काय येणार? ब्रोमो इथेन. काय नाव येणार? ब्रोमो इथेन. काय नाव येणार? ब्रोमो इथेन. तिसरं नाव आहे CH3CH2CH2. आता हा ग्रुप कुठला आहे? एन प्रोपिल. बघा, जर का तुम्हाला मी अगोदर सांगितलेले अल्किल ग्रुप कळले असतील तर तुम्हाला लगेच नाव लिहिता येणार. एन प्रोपिल आयोडाईड. काय नाव दिलेलं आहे? एन प्रोपिल आयोडाईड. नाव काय दिलेलं आहे? एन प्रोपिल आयोडाईड. नाव काय दिलेलं आहे? एन प्रोपिल आयोडाईड. याच्यामध्ये गॅप आहे बरं का. जर का एखाद्याला वाटले की गॅप नाही आहे तर तसं नाही आहे, याच्यामध्ये गॅप आहे. एन प्रोपिल आयोडाईड. ओके, आणि जर का IUPAC नेम द्यायचं असेल तर हा आयोडो, म्हणून याला नाव द्यायचं आयोडो. आणि नंतर काय? प्रोपेन. इथे कुठेही गॅप नाही आहे, हे सगळं एकत्र लिहिलेलं आहे. ओके, डाऊट आहे काही? आर यू शुअर? हा बी तुम्ही कॅपिटल कन्सिडर करा. माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल. ओके, एकदम सोपं आहे. आता फक्त एक लक्षात घ्या की आयोडीन जसं मी पहिल्या कार्बनला जोडू शकतो तसा दुसऱ्याही कार्बनला जोडू शकतो. त्यामुळे जर का मी आयोडोप्रोपेन कन्सिडर केलं तर मी मेन्शन करायला पाहिजे की आय विल कन्सिडर 1 आयोडोप्रोपेन, म्हणजे मी आयोडीन पहिल्या कार्बनला अटॅच झाला आहे हे मी डिक्लेअर करत आहे. जर का मी दुसऱ्या कार्बनला, आता ज्या मी आयसोच्या डेफिनेशन सांगितल्यात अगोदरच्या सेशनमध्ये की सेकंडलाच कार्बनवर एक हायड्रोजन आणि एक मिथिल, ती याला लागू पडत नाही आहे. ते स्लाइटली एक्सेप्शन आहे, पण मी नाव देतो याला. ह्याला नाव दिलं जातं आयसोप्रोपिल आयोडाईड. किंवा मी तुम्हाला सांगितलं आहे की जर का फंक्शनल ग्रुप सेकंडरी कार्बनला अटॅच असेल तर ते पण मेन्शन करून टाकावं, म्हणजे सेकंडरी प्रोपिल आयोडाईड असं पण त्याला म्हणता येऊ शकतं. आणि IUPAC तर सोपंच आहे. 1 2 3 कुठनंही. पहिले सगळ्यांना माहिती आहे IUPACचे रूल्स काय? सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली, त्याच्यानंतर काय करायचं? नंबरिंग करायचं आहे अशा एंडपासून जिथनं फंक्शनल ग्रुप काय जवळ आहे. ओके, म्हणजे कुठून जवळ आहे? तर आत्ता कुठल्या एंडपासून जवळ, सिमेट्रिकल स्ट्रक्चर असल्यामुळं कुठूनही जर का आपण मोजलं तरी फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती सेम नंबर येणार आहे. आणि म्हणून 1 2 3 कन्सिडर केलं तर सेकंड नंबरवर आयोडीन आहे, म्हणून आपण त्याला म्हणणार आहे 2 आयोडो प्रोपेन आपण कन्सिडर करणार आहे. परत आय कॅपिटल 2 आयोडो प्रोपेन कन्सिडर करा.
थँक्यू. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे नंबरिंग करताना मी सांगितलं की अशा एंडपासून नंबर करायचा आहे, ज्या एंडपासून फंक्शनल ग्रुप जवळ आहे. हे झालं बोलीभाषेत. पण ॲक्च्युली कसा विचार करायचा, तर नंबरिंग अशा एंडपासून स्टार्ट करावं जेणेकरून फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती कमीत कमी नंबर यावा, त्याच्यावरती काय यावा, कमीत कमी नंबर यावा. हे जे मी बोलतो आहे ते पुढच्या उदाहरणांमध्ये स्पष्ट होईल. बघूया पुढची उदाहरणं.